सत्य लपवून ठेवलंय तुमच्यापासून। मी पांगळी नव्हतेच कधी। मी माझे पाय निकामी केलेत असं सांगितलं होतं ते खोटं होतं। ती व्हीलचेअर, ते ऑपरेशन सगळं खोटं होतं। मी खोटं बोलले तुमच्याशी दिग्विजय। तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? कळतंय दिग्विजय, मी फसवणूक केली आहे तुमची। मला माफ करा दिग्विजय, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि आता तुम्हाला सांगण्याची गरज वाटते कारण मी तुम्हाला आपलं मानलंय। तू खोटं बोलली आमच्या सगळ्यांची का? अरुंधती, आम्ही तुझ्या सगळ्या गोष्टी सहन करत होतो। तुझा राग, तुझा खोटं नाही सहन होणार। आम्हाला कोणालाच हे खोटं सहन नाही होणार। तू जर का या अपेक्षेने आली असशील ना की आम्ही हे सगळं विसरून तुला माफ करू, तर आय सॉरी, आम्ही कोणी तुला माफ करणार नाहीये। दिग्विजय, मला माफ करा, माझी चूक झाली। मी दुखावलंय तुम्हाला। हो, दुखावलंय। मग मला या सगळ्याचा किती त्रास झाला असेल याची कल्पना तरी आहे का तुला? दिग्विजय, मला कोणाचीही गरज नाही। मला तुझ्या आदराची गरज नाहीये। तू फसवलास आम्हा सगळ्यांना। माझ्या आंधळेपणात त्यांना खूप फायदा घेतलायस तू। त्या व्हीलचेअरवर बसून खूप मजा येत असेल ना तुला? कसा माकड केलाय सगळ्यांचा। दिग्विजय अरुंधती एकत्र येत आहेत। तिच्या नजरेत दिग्विजयचं प्रेम दिसायला लागलंय आणि त्याच्याही। ही मुलगी दिग्विजयला स्वतःच्या प्रेमात अडकवण्याच्या आधीच तिचं सत्य दिग्विजयच्या समोर आणलं पाहिजे, नाहीतर आमचं काही खरं नाही। अरुंधतीनं जे केलंय ते ऐकल्यावर दिग्विजय तिचं जे करेल ते पाहण्यासारखंच असेल, पण कदाचित तो तिला माफही करू शकतो। सगळं विसरून नव्यानं सुरू करण्याचा काहीतरी वेडसर प्रकार करण्याआधीच त्या दोघांमध्ये फूट पाडायला हवी। पण अमरचं काय? तो सारखा दादा वहिनीच करतोय, त्याला कसा शांत करायचा? असो, सध्या अमर महत्वाचा नाहीये, महत्वाचा आहे दिग्विजय, आणि त्याला गमावणं खूप महागात पडेल आम्हाला। त्याला सत्य कळायलाच हवं। दिग्विजय, माझं ऐकून तरी घ्या। अरुंधती, प्लीज, माझ्या मर्यादांचा अंत बघू नकोस। तू हे का केलंस नाही याच्यापेक्षा तू हे केलंस ना याचा जास्त राग आहे मला। अरुंधती, तुझा या घराशी आणि माझ्याशी असलेला संबंध कायमचा संपलेला आहे। मला फसवून आमच्या
घरातल्या सगळ्यांना फसून अजून काय ऐकून घ्यायचं आहे? पण तुला या घरात राहायचा काही एक अधिकार नाही? अरुंधती, मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, प्लीज मला माझ्या मर्यादा ओलांडायला लावू नकोस. दिग्विजय, काय बोलतोस तू हे? अरू आणि तू उभी कशी? हे काय चाललंय? काकू खोटं बोलत होती आपल्याशी. अपंग असल्याचं ढोंग करून सगळ्यांना फसवत होती. जणू काय सगळ्यांच्या भावनांची खेळायचा अधिकार फक्त हिलाच दिलाय. नाही नाही, आता ही या घरात राहणारच नाही. तुझ्यासाठी मी महत्वाचं आहे का ही खोटारडी मुलगी? पण दिग्विजय, माझं ऐकून तरी घ्या. मी हे सगळं का केलंय? का केलंच नाही याच्यापेक्षा? दिग्विजय, अरुंधती, तुझा या घराशी आणि माझ्याशी असलेला संबंध कायमचा संपलेला आहे. बिचारी अरुंधती, खेळ संपण्याच्या आधीच बाद झाली. चांगला डाव रचला होतास तू, पण अंगाशी तुझ्याच आला. आम्ही न खेळता जिंकलो. आम्ही खेळायच्या आधीच आमच्या वजिरानं तुला बाद केला अरुंधती. आता तुझं काय होणार? सोड ना, याचा विचार तू कशाला करतेस पद्मिनी? काही का होईना. पण इथून पुढे माझा आणि तिचा संबंध कायमचा संपलेला आहे. दादा, हे सगळं थांबव. तू हे जे करतोयस ना ते बरोबर नाहीये. अरे अरे इतक्या रात्री ती कुठे जाईल, काय करेल? हे बघ, प्लीज समजून घे आणि आणि शांत डोक्याने विचार कर. आतापर्यंत शांत डोक्यानेच विचार करत होतो मी अमर. काय झालं? फसवणूकच झाली ना माझी. अपंग असल्याचं ढोंग करून सगळ्यांच्या मनाशी खेळत होती ती तुझी अरुवहिनी. तेव्हा नाही तिने कोणाच्या मनाचा विचार केला. मग मी कशाला करू आता? आणि का? आणि प्लीज, इतकी नाटकं करून आपलं पुढे काय होईल ना याचाही तिने नक्कीच विचार केला असेल. तितकी विचार नक्कीच झाली. खोटं बोलली यार ती माझ्याशी. याची शिक्षा तिला मिळायलाच पाहिजे. आणि शिक्षा नाही तर प्रायश्चित्त म्हण. पण इथून पुढे माझा आणि तिचा संबंध कायमचा संपलेला आहे. दादा, अमर प्लीज, मला आता कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाहीये. आणि तुझ्या तर नाहीच नाही. त्यामुळे इथून पुढे आपण त्या विषयावर न बोललेलंच बरं आहे. हे तुझ्यासाठी चांगलं आणि माझ्यासाठी.
दिग्विजय, असं अविचाराने वागू नकोस बाळा. या गोष्टीचे परिणाम खूप वाईट होतील. सगळं तुझ्या हातात आहे. थांबव सगळं. काकू काकू मी का ग नेहमी सगळ्यांच्या मनाचा विचार करायचा? हा, कोणी माझ्या मनाचा नाही विचार करत. काकू एक गोष्ट तुम्हाला खूप चांगली माहिती आहे, मला खोटं अजिबात सहन होत नाही. मग इतकं मोठं खोटं बोलल्यावर मी काय करायला पाहिजे होतं सांगा ना. लग्नात त्या मुलीला जेव्हा माझ्या आंधळेपणाबद्दल कळलं त्यावेळेस मी स्वतःहून पुढे आलो तिला या बंधनातून मोकळं करायला. तरी तिने तिच्याच मनासारखं केलं. या घरात आल्यावर सुद्धा ती तिच्याच मनाप्रमाणे वागत राहिली. तरी आपण सगळं सहन केलं. मग इतकं मोठं खोटं बोलायची काय गरज होती? आणि इतकं खोटं वागून काय मिळालं हो तिला? ज्या मुलीनं तुमच्या मुलाच्या भावनांशी त्याच्या आयुष्याशी खेळले त्या मुलीला तुम्ही माफ करू शकाल काकू? नाही ना? मग मला असं वाटतं काकू तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. ज्या मुलीच्या मनात या घराबद्दल काडी मात्र किंमत नाही ना, तिची जागा या घराच्या बाहेरच आहे. ओके? रघु, लागलं का? रघु पाणी घेऊन ये. मलम पण आण. लागलं का रे? सोडा मला. अरुंधती, तुझा या घराशी आणि माझ्याशी असलेला संबंध कायमचा संपलेला आहे. काही झालं ना दिग्विजय, तरी आपण असं वागायला नकोय. ती असं वागली म्हणून आपणही तसंच वागायचं का? अरे आपल्यात आणि तिच्यात फरक काय उरला मग? मी एक सत्य लपवून ठेवलंय तुमच्यापासून. मी माझे पाय निकामी केलेत असं सांगितलं होतं. ते खोटं होतं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आता तुम्हाला सांगण्याची गरज वाटते, कारण मी तुम्हाला आपलं मानलंय. मी तुझ्या सगळ्या गोष्टी सहन करत होतो. तुझा राग, तुझा खोटं नाही सहन होणार. मला कोणाचीही गरज नाही. मला तुझ्या आदराची गरज नाहीये. तू फसवलास आम्हा सगळ्यांना. माझ्या आंधळेपणाचा ना खूप फायदा घेतलायस तू. त्या व्हीलचेअरवर बसून खूप मजा येत असेल ना तुला.
कसा माकड केलाय सगळ्यांचा. नाही अरुंधती, तुझ्यामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आता नितीनच्या आयुष्याशी खेळू नकोस. तुझ्यामुळे त्याच्या स्वप्नांची वाताहत होईल. त्याची नोकरी तुझ्यामुळे गेलेली आवडेल का तुला? नाही, नको. मग दिग्विजय, झाली का एकांतात भेट अरुंधतीशी? काय म्हणाली ती? नाही नाही, खाजगी काही असेल तर आम्हाला नाही सांगितलंस तरी चालेल. कुठे आहे अरुंधती? हं? लाजतेय का अरुंधती? अरुंधती, असे का बघताय तुम्ही सगळेजण आमच्याकडे? काय झालंय? काय झालंय आम्हाला कळेल का? दिग्विजय, काय झालंय? राधिका, या घरात काय चाललंय आम्हाला कळेल का? मामा, दादाने वहिनीला घराबाहेर काढले. काय? दिग्विजय, काय ऐकतोय काय आम्ही? आहे अरे, हा काय सांगतोय आम्हाला? तू अरुंधतीला घराच्या बाहेर काढलंस? दिग्विजय, असं कसं करू शकतोस तू? नाही दिग्विजय, हे बरोबर नाही. तू आत्ताच्या आत्ता जा आणि अरुंधतीला घेऊन ये इथे घरात. दिग्विजय, ऐकतोस का आम्ही काय बोलतोय? अरे, ती बिचारी एवढ्या रात्री कुठे जाईल? काय? एवढी मोठी फसवणूक केली अरुंधतीनं आपली? अरे, असं कसं काय करू शकली ती? आमचा विश्वासच बसत नाहीये. पण काही झालं ना दिग्विजय, तरी आपण असं वागायला नकोय. ती असं वागली म्हणून आपणही तसंच वागायचं का? अरे, आपल्यात आणि तिच्यात फरक काय उरला मग? नाही दिग्विजय, नाही, तू असं करायला नको होतस. तू एक काम कर, तिला घेऊन ये परत या घरात. अरे, एवढ्या रात्री कुठे जाणार ती? बिचारीचं कोणी नाहीये या शहरामध्ये. माहेर तर आधीच तुटलंय आणि आता सासरही. नाही दिग्विजय, हे जे झालं ते बरोबर नाहीये दिग्विजय. मामा, मला या विषयावर बोलायचं नाहीये.
आणि तिची बाजू घेऊन बोलणाऱ्याशी तर बोलायची इच्छा सुद्धा नाहीये. थँक्यू, पण इथून पुढे मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. अरे अमर, प्लीज, आय रिक्वेस्ट यू. आणखीन एक गोष्ट, यापुढे अरुंधतीचा विषय संपलाय माझ्यासाठी, कायमचा.